आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। Hands up! Toe! आई 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 उठ ना, मी तुला काहीच होऊ देणार नाही। माझी तारिणी असताना मला कसं काय होईल? वेडाबाई। आज काय झालं माहितीये? आजची केस ना माझ्यासाठी खूप महत्वाची होती। एका आईची आणि एका मुलीची भेट घडवून दिली मी। आपल्या बाबतीत कधी होणार ग असं? आपण कधी भेटणार? तुझं अस्तित्व, तुझ्या आठवणी, माझ्यात असलेली तू, हे पण लपवून ठेवावं लागतंय का? बाबांपासून पण। माझ्यातली तू जी आहेस ना, त्याचा मला खूप अभिमान आहे आणि तो अभिमान मला सगळ्या जगासमोर आणायचा आणि सगळ्या जगाला ओरडून 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 सांगायचंय की माझ्या आईनं आत्महत्या केलेली नाही, माझी आई चुकीची नव्हती, तिच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे खोटे, सगळे आरोप खोटे। माझी आई नाही चुकू शकत, नाही चुकू शकत। इरा, तू कशी आलीस? तू कधी आली? अरे इरा आली, आपली इरा आली। इरा बाळा, अगं बाळा कुठे होतीस ग तू? माझी किती वाट बघत होते। तू सोडून गेली बाळा तू। तुला कुठे काही लागलं नाही ना? तुला काही झालं नाही ना? त्या लोकांनी तुला मारलं? बरी आहेस ना तू? काय कसं बोलायचं हो हिच्याशी? आम्हाला वाटलं तू परत येणारच नाहीस। तिला स्पेशल ट्रीट नका करू चेतना काकी। आपण जसं एकमेकांशी बोलतो तसं तिच्याशी बोला, हे किती वेळा सांगितलंय तुम्हाला? मला मान्य आहे तिला आता बोलता येत नाही, तिला ऐकू येत नाही, पण तिला बोलता येणार आहे आणि तिला ऐकूही येणार आहे, या गोष्टीची खात्री आहे मला।
कारण ती माझी मुलगी आहे, कौशिकी खांडेकरची मुलगी. हो ना? कारण माझ्या इराला बोललेलं सगळं कळतं. हो ना? बरं ऐक, तू बाप्पाला नमस्कार केलास का? करायचंय ना? चला चला नमस्कार करा. बूट काढ, बूट काढ. तू पण काय नको नको ते विचारत बसतेस तिला. अहो असं काय करताय भाऊजी? एवढीशी पोर आपली कोणी उचलून नेलं तर असे भलते सलते विचार नाही का येणार मनात? हो ना. अहो, माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. देवा, चेतना तू जा आधी मीठ मोरी घे आणि पुरीची दृष्ट काढ जा. हो आलेच मी. त्या पोलीस ऑफिसरमुळे आपली इरा सुखरूप परत आली, पण ते पैसे नाही, त्याची गरजच नाही लागली. नाही म्हणजे मी पैसे देण्याच्या आतच स्पेशल क्राईम युनिटने इराला स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं, सो गरजच नाही लागली. थँक्यू काकी. पण हे कोणी केलं होतं म्हणजे काय कळलं का? म्हणजे त्या किडनॅपर्सने कोणाचं नाव घेतलं का? अजून तरी कळलं नाहीये, पण लवकरच कळेल. नक्कीच नक्कीच कुठल्या तरी जवळच्या माणसाचं काम असणार. करेक्ट बोलतेस मम्मा तू. नक्की कोणीतरी जवळचा माणूस असणार, ज्याने आधी बायकोला सोडलं आणि मग मुलीच्या आठवणीत हे असे चीप धंदे करतोय तो. जवळचा माणूस. मला ईशाचं पटतंय. नाही म्हणजे बापा शिवाय मुलगी राहतीये म्हणजे त्रास तर होणारच ना त्याला. अजय, तू काय बोलतोयस? तुला कळतंय? तू शेखर या घरचा जावई आहे, जसा तू आहेस. हे सगळं शेखरने केलंय असं म्हणायचंय का तुला? मला त्या माणसाचा उल्लेख या घरात नकोय. मॅक, मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला? का बेटा मी त्यांना. आपण आता कशाबद्दल बोलतोय? किडनॅपर्सने पैसे मागण्याबद्दल बोलतोय ना आपण? आहे ना लक्षात तुमच्या? तो माणूस कसाही असला ना तरी पैशांसाठी तो हे सगळं करणार नाही, या गोष्टीची खात्री आहे मला.